तेल लावण्या अगोदर केस गळत आहेत, तेल लावून झालं तरी देखील केस गळत आहेत, केस गळायला नको म्हणून तेल लावत आहोत. बापरे, इतकं कन्फ्युजन. पण बरं झालं मी ह्या सर्व गोष्टी अगोदरपासूनच फॉलो करत होते, नाहीतर मी आतापर्यंत टकली झाले असते. कारण सर्व रुटीन फॉलो करून देखील केस गळत असतील, केस वाढतच नसतील, तर तेल लावताना आणि केस धुतल्यानंतर तुम्ही करत असलेल्या या चुका तरी कारणीभूत असू शकत नाही ना. या गोष्टींनी माझी केस गळती थांबली. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हाय फ्रेंड्स, माय नेम इज अनिशा. तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की तुम्ही केसांचा गुंता किंवा जर केस विंचरायचे असेल तर मोठ्या दाताच्या फणीनेच म्हणजे मोठ्या दाताच्या कोंबने तुमचे केस करत जा. कारण मोठ्या दाताच्या फणीने तुमचे केस तुटण्याचे चान्सेस 50 ते 60 असेल, तर छोट्या दाताच्या फणीने तुमचे केस तुटण्याचे चान्सेस 100, 150 ते 200 असतात. त्यामुळे नेहमी मोठ्या दाताची फणी यूज करा. याने होणार काय, तुमचे केस तुटण्याचे प्रमाण कमी होणार आहे, केसांवर अनावश्यक ओढ किंवा जे खेचणं ताण आहे ते कमी होणार आहे, गुंता सहज निघणार आहे आणि केस नीटनेटक्याने मऊ दिसण्यास मदत होणार आहे. आणि त्याचप्रमाणे गुंता काढताना तुम्हाला खालच्या शेंड्यांपासून हळूवारपणे गुंता काढत काढत वरच्या माथ्यापर्यंत यायचं आहे. 99% लोक इथे चूक करतात की नेहमी तेल जेव्हा लावायला घेतात ती तशीच बॉटल उचलून घेतात आणि तेल लावून घेतात. हितेच सगळ्यात मोठी चूक होते. कारण जेव्हा पण आपल्याला माथ्याला किंवा हेअर ऑइलिंगचा जो दिवस असतो तेव्हा तुम्ही जे तेल लावतात ते तेल पहिला थोडंसं भांड्यामध्ये घेऊन त्याला कोमट करत जावा. कधीही कोमट म्हणजे थोडंसं गरम असं तेल आपल्याला आपल्या केसांवर अप्लाय करायचंय. त्याने होणार काय, आपल्या टाळूला आरामदायी मसाज करता येतो. मसाजमुळे टाळूतील रक्ताभिसरणास मदत होऊ शकते आणि त्यामुळेच मी अशा प्रकारे खालच्या शेंडांपासून मध्यापर्यंत अशा पहिल्यांदा 2 पार्टिशन करून तुम्ही ते एकदम छानपैकी तेल लावायचंय. हे बघा मी इथं कसं तेल लावत आहे. मी टाळूला पहिला मसाज केलेला नाहीये, मी पहिल्यांदा खालच्या बाजूला चांगलं तेल लावलेलं आहे आणि त्यानंतर मी त्याचे पार्टिशन करत आहे. तुम्ही इथं पाहू शकता की इथं मी पहिला पार्ट घेतलेला आहे, इकडून देखील मी पहिला पार्ट घेतलेला आहे. पहिला तर मी वरवर तेल लावलेले. अशा प्रकारे याने होणार काय, तुमच्या केसांना प्रत्येक ठिकाणी कधी कधी असं होतं की आपण फक्त वरच्यावर तेल लावतो आणि आतमधले केस कोरडे राहतात. त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा आपण पार्टिशन करतो केसांचे, एक एक पार्ट घेऊन जेव्हा केस आपण घेऊन त्याला तेल लावतो तर तुम्ही पाहू शकता की केसाला तेल एकदम चांगल्या रीतीने लागत आहे. तर कधीही तुम्ही केसांना तेल लावताय तर ही चूक करू नका. तुम्ही बघा केसांना मी किती प्रॉपर तेल लावत आहे. ह्याने काय होणार आहे की जेव्हा तुम्ही केस धुणार आहात तेव्हा तुमचे केस एकदम सिल्की तुम्हाला वाटणार आहे. पाहू शकता, हे बघा किती व्यवस्थितरित्या मी तेल लावत आहे. आणि अशी करून जेव्हा तुम्ही तेल लावता तर तेव्हा केसाचा गुंता होतच नाही आणि जेव्हा तुम्ही हेअर वॉश करताना तेव्हा तुमचे केस देखील तुम्हाला गळलेले दिसणार नाहीत. तर टिप नंबर 3, आता केसांच्या पूर्ण मुळापासून आपल्याला तेल लावायचं आहे. कारण आपण आपल्या शेंड्यांना आणि मध्यंतरी जे केस आहेत त्यांना तेल चांगलं लावून दिलेलं आहे. तर आता आपल्याला आपल्या टाळूचा मसाज करायचा आहे आणि खाली पहिल्यांदाच तेल लावल्यामुळे आता टाळूला जेव्हा तेल लावतोय तेव्हा मधले केस उलझून आपले केसांचा गुंता होणार नाहीये. तर तुम्ही पाहू शकता की थोडं थोडं तेल आपल्याला हातात घेऊन टाळूचा मसाज करायचा आहे आणि हाताच्या हलक्या बोटाने करायचा आहे. आपल्याला नख बिलकुल मारायचे नाहीयेत आपल्या टाळूला. तर याने होणार काय की रक्ताभिसरण छान होणार आहे. तुम्ही पाहू शकता की तुमच्याकडे कुठलं पण दुसरं इक्विपमेंट असेल मसाजचं, हेड मसाजचं, तर तुम्ही त्याच्याने मसाज देऊ शकता. तुम्ही पाहू शकता की माझ्याकडे मसाज मशीन आहे. याने होतं काय की टाळूला आराम मिळतो आणि अशा एकदम छानपैकी मसाज केल्यामुळे, हलक्या मसाजामुळे टाळूतील रक्ताभिसरणाला मदत होऊन आपले केस वाढ होते, टाळूचा कोरडेपणा कमी होतो, तेल टाळूवर समान पसरवले जाते, ताण आणि थकवा कमी वाटण्यास मदत होऊ शकते. तर इतकं सुंदर आहे. टिप नंबर 4, केसांना तेल लावून झाल्यानंतर केसामध्ये कोंब म्हणजेच फणी फिरवू नका. कारण जेव्हा आपण तेल लावून होतो तेव्हा आपले केस एकदम रिलॅक्स मोड मध्ये असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा फणी फिरवता तेल लावून झाल्यानंतर तेव्हा तुमची केसांची गुंता अधिक वाढण्याची शक्यता असते आणि त्याचप्रमाणे तुमचे केस रिलॅक्स मोड मध्ये असल्यामुळे ते एकदम त्यांना हर्ट होऊ शकतं. तर आपण अगोदरच गुंता काढलेला आहे, आपण आपली स्कॅल्पची देखील मसाज केलेली आहे. त्यामुळे तुम्ही तेल लावल्यानंतर गुंता काढू नका. तुम्हाला हाताने एकदम हळुवारपणे तुमच्या बोटांनी थोडंसं गुंता सॉल्व्ह करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकदम हलक्या हाताने तुमच्या केसांची वेणी घालायची आहे. तुम्हाला एकदम टाईट बुचडा बांधायचा नाहीये, टाईट वेणी बांधायची नाही, एकदम हलक्या हाताने वेणी घालायची आहे. आणि केसांना आपण तेल जेव्हा लावून होतं तेव्हा आपण जेव्हा कोंब करतो ना, तर तेव्हा आपले केस जेव्हा आपण हेअर वॉश करतो तेव्हा जास्त तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे कधीही तुम्ही जेव्हा केसांना तेल लावून होतं तेव्हा फक्त आपल्या हाताच्या बोटाने हळुवारपणे तुम्ही थोडा थोडा गुंता सॉल्व्ह करत करत तुमच्या केसाची एकदम हलकी वेणी घाला. तुम्ही तेल लावून झाल्यानंतर देखील कोंब करण्याच्या भानगडीत पडू नका.
तर टिप नंबर 5, तर आता केस तुम्ही जेव्हा धुता त्याच्यानंतर तुम्ही अशा प्रकारे केस बिलकुल बांधू नका. याच्याने होतं काय की तुमचे केस एकदम ओढले जातात, घर्षण वाढतो, त्यामुळे तुमचे केस तुटतात, फ्रीज वाढू शकते. त्यामुळे तुम्ही काय करा, नेहमी जेव्हा केस धुताना तेव्हा हलक्या हाताने अशा प्रकारे टॉवेल आपल्या केसाला लावत जा, एकदम हलक्या प्रमाणे. हे बघा तुम्ही असं पाहू शकता. ह्याच्याने काय होणार आहे, तुमचे केस तुटणार नाहीत, संघर्ष होणार नाही, फ्रीज वाढणार नाही, केस तुटणार नाहीयेत. आणि शक्य असल्यास मऊ मायक्रोफायबर जो टॉवेल असतो ना किंवा कॉटनचा टी शर्ट असतो ते तुम्ही तुमच्या केस पुसण्यासाठी किंवा केस कोरडे करण्यासाठी वापरा. आणि केस धुतल्यानंतर टॉवेलने केस घासू नका, हलक्या हाताने तुमच्या केसातील जे पाणी आहे ते पाणी तुम्हाला शोषून घ्यायचंय. हे बघा ह्या प्रकारे. तर ह्या प्रकारे जेव्हा तुम्ही केस वाळवणार आहात ना, तर तुमच्या केसाची फ्रीज होणार नाही, तुमचे केस तुटणार नाहीयेत. जेव्हा तुमचे केस वाळणार आहेत तुम्हाला दिसणार आहे की तुमच्या केसांचा जो हेअरफॉल होत होता तो 99% रिड्यूस झालेला इथे तुम्हाला दिसणार आहे. आणि सगळ्यात शेवटचा आणि मेन इम्पॉर्टंट आणि माझा फेवरेट हा पॉइंट आहे, केस धुतल्यावर आपल्या केसांना ॲलोवेरा जेल लावायचे. त्याच्याने होणार काय की जेव्हा केस धुतल्यावर आपण थोडं असं ओलसर केस असतात ना, तेव्हाच थोडंसं ॲलोवेरा जेल घ्यायचंय आणि केसाच्या लांबीवर आणि टोकांवर आपल्या टाळूवर थोडं थोडं आपल्याला लावायचंय. आता टाळूवर का लावायचंय, त्याच्याने जे छोटे छोटे केस आहेत ना ते उभे राहणार नाहीत. आणि होणार काय, केसांना मऊपणा, हायड्रेशन मिळणार आहे आणि केसांची जी फ्रीज गुंता आहे तो कमी होणार आहे. तुम्ही जेल जास्त लावू नका, त्याने केस चिकट आणि जड वाटू शकतात. थोडंसं घ्या आणि लावा, ते पण ज्याच्याने वास नाहीये, ज्याच्यात अल्कोहोल नाही, असे साधे ॲलोवेरा जेल तुम्हाला तुमच्या केसांसाठी वापरायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ॲलोवेरा जेल लावल्याने तुमचे केस अधिक शायनी वाटू शकतात. टिप नंबर 7, तुमच्या केसांवर कुठले इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स वापरू नका. आता बाहेर खूपच पाऊस आहे आणि मला तुम्हाला व्हिडिओत केस वाळवून दाखवायचे आहे, त्यामुळे मी इथे ड्रायर वापरते. आणि माझ्याकडे सगळ्या गोष्टी असूनही माझ्या केसांवर कधी हेअर ड्रायर, स्ट्रेटनर्स म्हणा, कर्ल मशीन म्हणा, मी कधी वापरत नाही. कारण या हीटमुळे काय होतं, कोरडे केस होतात, रफ होतात, तुटण्याची शक्यता असते. म्हणून मी जितकं नॅचरल होईल, नैसर्गिक होईल तशा प्रकारे केस माझे वाळवत असते. म्हणून तुम्ही देखील केस नॅचरलरित्या वाळवत जावा. तर हे बघा केस एकदम व्यवस्थित वाळून गेलेले आहेत. केस पूर्ण वाळून झाल्यावर परत तुम्हाला खालच्या शेंड्याने गुंता काढत काढत वरच्या साईडने गुंता काढायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता की किती स्ट्रॉंग केस वाटत आहेत धुतल्यावरही, तर शायनिंग सुद्धा वाटत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्ही देखील हे सर्व टिप्स फॉलो करा आणि तुमचे केस गळतीला बोला बाय. तेव्हा तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा की कसा रिझल्ट आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.